आपण क्रॉफर्ड मार्केट मधनं टीप काढले ना, आपल्याला या महिन्यात 10,000ची गरज होती. अरे बाबा, तेच डोळे मिटले, मनात बाबांचं नाव घेतला, डोळे उघडले, समोर हा भाई 1,00,000चा कुत्रा आहे, पण बाबांनी पाठवलाय. त्यामुळे लबाडी करणार नाही, फक्त 10,000ला विकणार. ए ऐक ना, ए गौरव ऐक ना, हा आहे ना, हा तो टफी आहे. टॉफी? टॉफी नाही टफी. याचं नाव टॉफी आहे? तुला कसं माहिती? तुझा कुत्रा आहे? माझा नाही रे, ती पोरगी आहे ना. पोरगी? घरात पोरगी आहे? घरात नाही, बाहेर आहे रे. आत येणार आहे? अरे नाही रे बाबा, तू मग तिचा काय? तिचा डॉग आहे? आंटींचा. कुणाची आंटी? ती पोरगी आहे ना, तिची आंटी नाही, म्हणजे ऍक्च्युली तिची पण खरी आंटी नाहीये ती. अरे मग आंटी कोणाची आहे? तुझी आहे? मला तर अंकल पण नाही, मला आंटी याचा संबंधच नाही रे, माझी आंटी नाहीये ती. अरे पण हा कोण आहे? मी सांगतो. हाय, मी साहिल, मी तुमचा तिसरा रूम पार्टनर. अरे आओ ना फिर, वेलकम भाई वेलकम. अबे खूब जमेगा रंग जब मिल बैठेंगे चार यार, आप मैं टॉफी अरे 3च झाले. और गौरव. आता तिघच बसा आणि त्या पप्पीला बाहेर घेऊन जा. ए पण तुला कसं माहिती याचं नाव टॉफी आहे? तुझा कुत्रा आहे? अरे परत ते थांब ना. एक काम कर ना पप्या, तू या टफीला ना आतमध्ये बांध, हा? बाहेर ये शांतपणे, मी तुला आपल्या लेवलला सगळं नीट समजावून सांगतो. ओके? फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. काय बोललाय? आज तुझा पहिला दिवस आहे ना? हा. एक काम कर, तू जेवण मागव. हा, आपण जेवता जेवता बोलू ना. ठीक आहे चालेल. हा? याला आतमध्ये. आलोच. पप्या राणे की जय. चला आता जेवण करून घ्या आणि झोपा. आधीच त्या टफी मागे दमछाक आणि मग ती आंटी, आणि हो राग राग मारामारी करून झाली आहे ना बाईंची. संकोच न करता जेवायचं. जेव. पण तुझं ताट कुठे? नाही जेवणार. खा म्हणून. घरात आल्या आल्या साकडं घातलं मी देवाला, तुझा टफी आणि नोकरी परत मिळू दे म्हणून. आता टफी परत येईपर्यंत तरी माझा उपास. तू का? तू माझ्या आई सारखी वागू नको. हो, सध्या आईच आहे मी तुझी. आणि आता जेवली नाहीस ना तर आई रट्टे देईल बरं. हा, जेव. अगे राणी ऐक ना. मुक्ता, अगं तुला ऐकवत नाही का? अगं मुक्ता, काय हे? मी एवढी बोलावते तुला तरी मुलगी पुढेच. अगं राणी, माझ्यावर कसला राग? आणि काय ग, त्या मुलांवर पण का चिडतेस तू? एवढी मदत करायला आले तुला आणि तुझं हे बघ, मला जरा शांत राहू दे आता. हा, तुझा आहे घरी तुझा. बरं राहू दे, बसते शांत. पण माझी एक गोष्ट ऐकशील? काय? तुला तो टफी नको असेल आणि ती नोकरी पण नको असेल, पण मी केलेलं नवस ना पूर्ण झालं आता. त्याच्यामुळे ना आता 2 घास खाऊन घे आणि उपवास सोड. ठीक आहे? ओव्याचा शिरा केलाय मी, पोटासाठी चांगला असतो. ओव्याचा शिरा? ओवा रवा सारखे शब्द आहेत म्हणून मिसळून टाकायचे? काय ए मुक्ता, मुक्ता ग, ए ज्याचं करावं भलं तो बोलतो चांग भलं. बघ ना बाई, बघितली ना पोरगी? हे काय पेटलंय?
आणि तो दिवा कुठे आहे साहिल नावाचा? हा? पार्टी झालेली दिसते घरात. हा, ग्लासेस पाहिले का? या पप्या शेठ तुमचा नवीन रूम पार्टनर. हा, तुम्ही पार्टीची कामं कधी घरात आणली नाही आणि हा काम सोडून घरात पार्ट्या करतोय. भाई मराठी पोरग आहे, पार्टी नसेल, प्लॅनचेट करत असेल. मैडम हाँ? 5 रुपया दोन, बहुत भूक लागली. अहो दादा पैसे नाही येतो माझ्याकडे, दिले असते नाही तर. विठ्ठलाची शपथ. सॉरी दादा, ते 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 हे घ्या, पेपर घ्या. पैसा नहीं है मेरे पास, खाना खा लो. ओ आकाशिरा हिच्यासाठी केला होता तीच सापडत नाहीये, तुम्ही खाऊन घ्या. आणि ऐका ना, मुक्ता सापडू देत अशी प्रार्थना करा माझ्यासाठी. मुक्ता, दादा तुमची प्रार्थना पूर्ण झाली. हा, आणि काय हे असं वागतात? अगं किती फोन केले तुला, तुझा फोन का लागत नाहीये, उचलत का नाहीयेस तू? उगाच माझ्या जीवाला घोर. सॉरी. रागवली नाहीये मी, सॉरी नको आहे मला. एकटीच अशी उपाशी फिरतीयस ना म्हणून काळजी वाटली. बरं चल ना आता, छान सोयाबीनची खिचडी लावते, खाऊन घे. हा चल. नाही नको, मला गोरोचा कार्ड पाहिजे. कोण? तो तरुण उद्योजक? का? मला त्याला भेटायचं आणि त्या पप्याला पण. अगं राणी बास ना आता, किती रागराग करशील? उभ्या आयुष्यात एवढी रागराग मारामारी पाहिली ऐकली नाहीये मी. जेवढा राग केला ना तेवढा पुरे आता. रागवायला नाही, त्यांना ते सॉरी बोलायचंय. हा? दुर्गा झाली गौरी, देव पावलंच म्हणायचा. बाई बाई, काय झालं याला? चांगला माझा ओव्याचा शिरा. नाही काय नाही, चांगला आहे. तू चल आता माझ्या बरोबर. हो पण चल चल चल. His mobile number, what is your style number? करनी है प्राइवेट बातें, तेरे क्या डायल नंबर? कहाँ से तू आता है डार्लिंग, कहाँ को तू जाता है? आके आके मुझको तू ऐसे तड़पाता है. तररिंग तररिंग. अरे गाइस, वेलकम वेलकम, जॉइन द पार्टी. या कम ऑन या. हा, अरे नाही नाही भाई, आपण घेत नाही. ऍपल ज्यूस घेत नाही का? ऍलर्जी? हा ऍपल ज्यूस आहे. अरे नोकरी सोडलेल्या माणसाला स्कॉच परवडेल का? त्यात अजून घराचं भाडं पण द्यायचंय. बघ बाई, बोललो होतो ना मराठी पोरगा आहे. थांब जरा, हे सगळं कशासाठी आहे? टू अ न्यू बिगिनिंग. ठीक आहे. काय झालं ना, नोकरी गेली आहे, त्यामुळे आज मी दिवसभर काहीही काम केलेलं नाही. मस्त गोविंदाच्या फिल्म्स बघितल्या, रोलिंग स्टोन्स ऐकलं, पिंक फ्लॉइड ऐकलं, कॉफी पीत पीत. खोटं हसलो नाही. झोप आली म्हणून झोपलो, जाग आली म्हणून उठलो. रॉयल कारभार. भाई आपण पण सेम करतो, झोप आली की झोपतो, जाग आली की उठतो. पप्या, सहसा सगळे असंच करतात. नाही, मी ठरवलंय रे आता असंच जगायचं, स्वतःच्या मर्जीने जगायचं. बास आता या सगळा खोटेपणा. एक वेळ मी बिझनेस करेन, पण नोकरी नको आता. गुड गुड साहिल, मला हे तुझं अतिशय आवडलंय बरं का. मॅडम रेडी होऊया, तिकडे जायला लागेल. चला प्लीज लीव मी. मला हे लग्न नाही करायचं. हा? तू गुजराती છે કે? હા, મને આ લગન નથી કરવાનું. हा? तुला कुठली भाषा येते यार? मराठी. मग मी काय एवढा वेळ फ्रेंच मध्ये बोलतीये का?